नमस्कार सर्वांचे, आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. होय, सर्वांचं स्वागत आहे. अम, आजचा विषय सुरू करण्याआधी एक प्रश्न विचारते. हां. कधी विचार केलाय ज्या गोष्टीवर आपण सर्वात जास्त अवलंबून असतो, मग ती नोकरी असो, एखादं नातं असो किंवा एखादी सवय, ती अचानक नाहीशी झाली तर आपण काय करतो? अगदी खरा प्रश्न आहे हा. हो ना? हं. म्हणजे आपण घाबरून जातो, परिस्थितीला दोष देतो की नवीन मार्ग शोधतो. आज आपण हू मूव्ड माय चीज मधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. आणि हे पुस्तक म्हणजे बघायला गेलं तर डॉक्टर स्पेन्सर जॉन्सन यांनी लिहिलेलं एक अप्रतिम काम आहे. हे जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे. नक्कीच, कारण हे फक्त एक साधं पुस्तक नाहीये. हो, कारण या पुस्तकात एका साध्या कथेच्या माध्यमातून आयुष्यातील आणि कामाच्या ठिकाणच्या अनपेक्षित बदलांना म्हणजे चेंजला कसे सामोरे जायचे याचे अत्यंत सखोल आणि प्रॅक्टिकल धडे दिले आहेत. बरोबर. आणि ह्या सखोल चर्चेत आपण मेज म्हणजे भुलभुलैया आणि चीज या दोन संकल्पना डिकोड करणार आहोत. अगदी बरोबर. इथे चीज म्हणजे आपल्याला आयुष्यात जे हवे असते ते, जसं पैसा, नोकरी किंवा आरोग्य, आणि मेज म्हणजे ती जागा जिथे आपण ते शोधतो. म्हणजे आपली कंपनी किंवा आपला समाज. बरोबर. होय, अगदी तसंच. आता या कथेतनं 4 पात्रांची ओळख करून दिली आहे. आपल्यातील 4 स्वभाव. अच्छा, म्हणजे ही पात्र आपल्याच स्वभावाचे प्रकार आहेत का? हो ना. पहिले 2 उंदीर आहेत. स्निफ, जो बदल लवकर ओळखून घेतो, आणि स्करी, जो जास्त विचार न करता लगेच कृती करतो, ॲक्शन घेतो. आणि बाकीचे 2? बाकीचे 2 छोटी माणसं आहेत. हेम, जो बदलाला प्रचंड घाबरतो आणि नाकारतो, आणि हॉ, जो सुरुवातीला घाबरतो पण परिस्थिती समजल्यावर वेळेत स्वतःला बदलतो. आपण सर्वजण कधी ना कधी या 4 पैकी एका पात्रासारखं वागत असतो. यावर मला एक मजेदार उदाहरण आठवते. हे अगदी स्मार्टफोनच्या नवीन अपडेटसारखं आहे. अच्छा, कसं काय? म्हणजे बघा, स्निफ आधीच अपडेटची बातमी वाचतो, स्करी पहिल्याच दिवशी अपडेट इन्स्टॉल करतो, हेम जुनाच फोन वापरत राहतो जोपर्यंत त्याचे ॲप्स बंद पडत नाहीत, आणि हा सुरुवातीला घाबरतो पण मित्राचा नवीन फोन बघून शेवटी बदल स्वीकारतो. क्या बात आहे. खूपच छान आणि सोपी अॅनालॉजी दिलीत. थँक्यू. पण कसे ना, लेट्स अनपॅक दिस. हे इतकं महत्वाचं का आहे? आपण बदलाला इतकं का घाबरतो? याचं उत्तर एका रिअल लाईफ उदाहरणात आहे. पुस्तकात शिकागो डिस्कशनमधील नॅथनचं उदाहरण दिलंय. नॅथनच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय होता. अच्छा, म्हणजे खूप जुना बिझनेस. हो, पण जेव्हा शहरात एक मोठा मेगा स्टोअर आला तेव्हा त्यांनी हेमप्रमाणे बदल नाकारला. त्यांनी डोळेझाक केली की आपल्या बिझनेसला काही धोका नाहीये. अरे बापरे, मग पुढे काय झालं? साहजिकच ग्राहकांनी तिकडे जाणं सुरू केलं आणि परिणामी नॅथनच्या कुटुंबाला त्यांची दुकाने बंद करावी लागली. म्हणजे त्यांनी वेळेवर बदल न स्वीकारल्याची किंमत चुकवली. अगदी बरोबर. म्हणूनच इथला प्रॅक्टिकल टेकअवे हा आहे की कोणत्याही बदलत्या परिस्थितीत आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. मी सध्या स्निफ, स्करी, हॅम की हॉ यापैकी कोणासारखा वागत आहे? हा प्रश्न खूप विचार करायला लावणार आहे. पण मला एक सांगा, आपण असं डोळेझाक का करतो? इथेच आपली दुसरी पॉवरफुल आयडिया येते. यशाचा अहंकार आणि चीज जुने होण्याची जाणीव. म्हणजे पुस्तकातला तो चीज स्टेशन सीचा प्रसंग ना? हो, तोच प्रसंग. तिथे हेम आणि हॉला खूप सारे चीज मिळते. आणि मग ते तिथेच घर वसवतात आणि खूप कम्फर्टेबल होतात. त्यांना वाटते हे चीज कधीच संपणार नाही, पण एक दिवस ते खरोखरच संपते. हो ना. आणि इथेच समजतं की यशाचा अहंकार माणसाला आंधळा बनवतो. गोष्टी हळूहळू बदलत असतात, चीज खराब होत असते, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही. हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. पण मला सांगा, आपण यशस्वी झाल्यावर थोडं रिलॅक्स होणं साहजिक नाही का? सारखंच सतर्क राहिलं तर माणूस थकेल ना. व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज, रिलॅक्स होणे पूर्णपणे ठीक आहे, पण वास्तवाकडे दुर्लक्ष करणं धोक्याचे आहे. म्हणजे डोळे उघडे ठेवायला हवेत? नक्कीच. म्हणूनच पुस्तकात भिंतीवर एक खूप महत्वाचं वाक्य लिहिलंय. स्मेल द चीज ऑफन सो यू नो वेन इट इज गेटिंग ओल्ड. म्हणजे तुमच्या चीजचा सतत वास घेत राहा, जेणेकरून ते कधी खराब होत आहे हे तुम्हाला समजेल. अगदी बरोबर. याचं एक उत्तम रिअल लाईफ उदाहरण म्हणजे जेसिकाच्या कंपनीचं. ते घरोघरी जाऊन एन्सायक्लोपीडिया विकत असत. अच्छा, ती खूप जाड पुस्तक आहे. हो, तीच. पण जेव्हा एका व्यक्तीने ते सर्व डेटा एका छोट्या कम्प्युटर डिस्कवर टाकून विकण्याची कल्पना दिली, तेव्हा सर्वांनी त्याला कडाडून विरोध केला. का? नवीन कल्पना तर चांगली होती ना? कारण जुन्या मोठ्या कमिशनची आशा. त्यांनी हेमप्रमाणे वागून तो बदल नाकारला.
आणि परिणामी त्यांची विक्री खूपच घटली. म्हणजे त्यांच्याच यशाच्या अहंकाराने त्यांना बुडवलं. यावरून एक प्रॅक्टिकल टेकअवे मिळतो की आयुष्यातील किंवा कामातील छोट्या बदलांकडे वेळीच लक्ष द्या. अगदी बरोबर, कारण यामुळे मोठे बदल स्वीकारणे खूप सोपे जाते. पण जेव्हा हे मोठे बदल होतात आणि आपलं जुनं चीज संपतं तेव्हा भीती वाटते ना? ही भीती कशी घालवायची? हाच आपला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, भीतीवर मात करणे. जेव्हा चीज संपते तेव्हा हॅम तिथेच थांबून चिडचिड करत राहतो. तो सतत ओरडतो की हू मूव्ड माय चीज. हो, तो परिस्थितीलाच दोष देत बसतो. पण हाऊला जाणीव होते की थांबून काहीच होणार नाही. तो स्वतःला एक अतिशय शक्तिशाली प्रश्न विचारतो, व्हॉट वुड यू डू इफ यू वरंट अफ्रेड? म्हणजे जर तुम्हाला भीतीच वाटत नसती तर तुम्ही काय केलं असतं? हा प्रश्न खूप भारी आहे, कारण नवीन दिशेने पाऊल टाकल्यामुळेच नवीन चीज मिळते. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? मला वाटतं भीती ही अनेकदा वास्तवापेक्षा आपल्या कल्पनेतच जास्त मोठी असते. जुने विचार आपल्याला नवीन गोष्टींपर्यंत पोहोचू देत नाहीत. हो ना? मायकलचं उदाहरण बघायला गेलं तर हेच दिसून येतं. त्याने आपला बिझनेस बुडण्यापासून वाचवला. मायकलची काय गोष्ट आहे? तो व्यवस्थापन करण्यात म्हणजे मायक्रो मॅनेजिंग करण्यात खूप अडकला होता. त्याला वाटायचं त्याने लक्ष ठेवलं नाही तर सगळं बिघडेल, ही त्याची भीती होती. अच्छा, मग त्याने काय केलं? जेव्हा त्याने स्वतःची भीती बाजूला ठेवली आणि कर्मचाऱ्यांसमोर न्यू चीज म्हणजे नवीन विजनचं चित्र उभं केलं, तेव्हा कंपनीला खूप मोठा फायदा झाला. अरे वा, म्हणजे भीतीवर मात केली की मार्ग मिळतोच. होय, आणि इथला प्रॅक्टिकल टेकअवे हा आहे की जेव्हा तुम्ही बदलाला घाबरता तेव्हा डोळे मिटून तुम्ही न्यू चीज एन्जॉय करत आहात अशी कल्पना करा. म्हणजे स्वतःला नवीन यश साजरं करताना व्हिज्युअलाइज करा. हो, ही कल्पना तुम्हाला कृती करण्यासाठी प्रचंड ऊर्जा देईल. आणि एकदा का ती ऊर्जा मिळाली की आपला चौथा मुद्दा लागू होतो, बदलाचा आनंद घेणे. अगदी बरोबर. कथेत हाव जेव्हा जुन्या गोष्टींचा मोह सोडून मेजमध्ये पुढे जातो तेव्हा त्याला चीज स्टेशन मध्ये भरपूर आणि नवीन प्रकारचं चीज मिळतं. आणि गंमत म्हणजे तिथे त्याला स्निफ आणि स्करी आधीच पोचलेले दिसतात. हो ना? यातून एक गोष्ट शिकायला मिळते. द क्विकर यू लेट गो ऑफ ओल्ड चीज, द सूनर यू फाइंड न्यू चीज. जेवढा लवकर आपण जुन्या गोष्टी सोडतो तेवढ्या लवकर नवीन मिळतात. हे खूप महत्वाचं आहे, कारण बदल हा नैसर्गिक आहे, तो होणारच. तो अनपेक्षित नसतो, फक्त आपणच त्याच्यासाठी तयार नसतो. बेकीच्या मुलाचं रिअल लाईफ उदाहरण हेच सांगतं. त्याला इलिनॉयमधून वर्मॉन्टला जावं लागलं तेव्हा तो खूप रागावला होता. त्याला का राग आला होता? कारण तिथल्या नवीन शाळेत स्विमिंग टीम नव्हती आणि त्याला स्विमिंग खूप आवडायचं. अरे रे, मग त्याने काय केलं? सुरुवातीला तो खूप चिडला, पण नंतर त्याने तिथे स्कीइंग करायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो त्यात चॅम्पियन झाला आणि आता तो खूप आनंदी आहे. क्या बात आहे. म्हणजे तो बदल त्याच्यासाठी आशीर्वादच ठरला. हो ना? म्हणून इथला प्रॅक्टिकल टेकअवे असा आहे की केवळ बदलाला सामोरे जाऊ नका तर त्याचा आनंद घ्या. म्हणजे जुन्या सवयी किंवा जुनी नाती संपली म्हणून रडण्यापेक्षा नवीन चांगल्या वागणुकीला आणि प्रवासाला आनंदाने स्वीकारा. अगदी तसंच. सेव्ह द ॲडव्हेंचर. खूपच छान. चला तर मग आत्तापर्यंतच्या सर्व की पॉइंट्सची एकदम वेगात उजळणी करूया. हो, नक्कीच. पहिली गोष्ट, चेंज हॅपन्स, म्हणजे बदल होणारच, चीज हलणारच. दुसरी गोष्ट, अँटिसिपेट चेंज, बदलासाठी तयार रहा. तिसरी, अडॅप्ट क्विकली, जुने चीज लवकर सोडून द्या. आणि चौथी गोष्ट, एन्जॉय चेंज, नवीन बदलाचा आणि प्रवासाचा आनंद घ्या. एकदम परफेक्ट. पण या सगळ्यात एक विचार करायला लावणारा मुद्दा मला मांडायचा आहे. कोणता? कथेच्या शेवटी हॉने स्वतःसाठी नवीन चीज शोधलंय, पण तो हेम अजूनही जुन्याच रिकामे स्टेशनवर बसलेला असतो. अरे हो, ते मी विसरलेच होते. यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण आपल्या प्रियजनांना बदलण्यासाठी फक्त मार्ग दाखवू शकतो, भिंतीवरचे संदेश दाखवू शकतो, पण जुन्या सवयींची भीती सोडून नवीन मार्गावर चालण्याचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागतो. म्हणजे आपण इतरांना जबरदस्तीने बदलू शकत नाही. नाही, अजिबात नाही. स्वतःलाच तो निर्णय घ्यावा लागतो. खरंच हा खूप सखोल विचार आहे. तर प्रेक्षकांनो, आमची ही सखोल चर्चा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्याची नक्की खात्री करा, ज्यामुळे तुम्हाला आमचे नवीन आलेले व्हिडिओ लगेच पाहता येतील. हो, नक्की सबस्क्राईब करा. आणि आम्हाला कमेंट करून सांगा, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली. तुम्ही स्वतःला स्निफ, स्करी, हेम की हॉ यापैकी कोणासारखे मानता? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.